यांचा क्रीडा मंडळामार्फत सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन शाल श्रीफल देऊन सन्मान करण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. हॅलो, दोन्ही संघटनांना विनंती आहे की आपण आपला राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. एक विनंती असेल आपल्याला दोन्ही संघांना. मादाड कोलीवाडा वर्सेस अडनाले या दोन्ही संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो. या मैदानावरती आपण या ठिकाणी आमचे मित्र संदीप मौर्य साहेबांनी आपल्या अण्णा आपला 12 राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा एक विनंती आहे. नाही तर 5 रनची पेनल्टी लागू शकते तुम्हाला. बॉल पडण्याच्या पूर्वी त्याला बोलवायचं आणि मॅच आपण सुरुवात करायची. पंच या ठिकाणी आपण राखीव खेळाडू पाठवून द्यायचा आहे. समर मंगेश पवार आणि किसन पांडुरंग पवार आणि 1001 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मी त्यांचा सन्मान आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येते. ते मनोज पवार यांनी स्वीकारावं असे मी विनंती करत आहे. धन्यवाद. धन्यवाद संदीप सर. पुन्हा आम्ही तुमच्याकडे कारण मान्यवराचा या ठिकाणी सत्कार आपण करताना आपण पाहतोय. खरोखरच अतिशय या ठिकाणी जे जे मान्यवर आलेले आहेत आपला बहुमूल्य वेळ देऊन या टुर्नामेंटची ज्यांनी शोभा वाढवलेली आहे, कोणी देणगी स्वरूपात तर कोणी आर्थिक स्वरूपात, या श्री क्षेत्रपाल नवतरुण क्रीडा मंडळ टोकाडे यांना भव्य दिवसी भरघोस एक आपापल्या परीनं एक देणगीच्या स्वरूपात ज्यांनी सहकार्य केले त्यांचा विशेष आभार. आपण पुन्हाकडे जातो मॅच कडे. आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आणि हा चेंडू हवेमध्ये जोरू आहे, परंतु पाहूया पंचांचा इशारा. पंच सांगतात चेंडू सीमा रेषा पार येतोय. षटकार, जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला भेटला. फलंदाज दुर्गेशच्या बॅट मधून दोन्ही संघ, मी मगाशीच म्हटलं होतं अतिशय आता ही स्पर्धा जसजशी आपण याच्या अगोदरच पहिली मॅच बघितली होती, या ठिकाणी बॉल आणायला आमचे कमिटी एक विनंती आहे की या ठिकाणी एक बॉल आणून द्यायचं, कारण सामना थांबवू शकतो कदाचित. आमच्या आयोजकांना विनंती आहे की आपण आपले जे कमिटीचे मेंबर्स त्यांनी कृपया याची नोंद घ्यायची आहे. आपण पुन्हा मॅच कडे आपल्याला पाहिलं तर क्षेत्रपाल महाराज चषक पुन्हा एकदा आपण भेटूला आलो 2025 च्या माध्यमातून. दोन्ही संघ अतिशय मातेबर संघ आपल्या या तळ्या तालुक्यातले. पुन्हा एकदा पंच सांगतात खराब चेंडू, अतिशय वाईट चेंडू. पंच आमचा इशारा करतात की अतिरिक्त धाव संख्येच्या खात्यामध्ये जोडली जाते वाईटच्या रूपानं. अतिशय चांगला चेंडू, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटेल या ठिकाणी. एका धावांवरती मात्र समाधान मानावं लागेल. तरी तसेच आमचे पंच म्हणून कामगिरी पाहतात ते आमचे दोन्ही पंच, यांचं सुद्धा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढा चांगला थ्रो आपल्याला पाहायला भेटला, परंतु की एका धावांवरती मात्र समाधान मानावं लागेल. आपण पाहिलं तर पहिले षटक प्रगतीपथावरती आहे या ठिकाणी. धावसंख्या पद्धती मात्र 10. दोन्ही अतिशय माध्यमावर आपण पाहतो क्षेत्रपाल नवतरुण क्रीडा मंडळ टोकाडे आयोजित. पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी. पंच सांगतात चेंडू जातोय सीमा रेषा पार येतोय चौकार.
अतिशय अप्रतिम चौकार आपल्याला पाहायला भेटला. धावसंख्या पुढे जाते ती मात्र 14 ना 14 या धावसंख्येवरती अतिशय आपण पाहिलं तर आता स्पर्धा जसजशी पुढे सरकते तशी तशी स्पर्धा पुढे जाते तशी स्पर्धा तर रंगतदार अवस्थेकडे आपल्याला पाहायला भेटते. आपण पाहतो या मानसरोवरच्या या मैदानावरती क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम कोण असणार, क्षेत्रपाल महाराज चषकाचा पहिला मानकरी कोण असणार, द्वितीय मानकरी कोण असणार, तिसरा रनरअप काही येणाऱ्या तासामध्येच आपल्याला समजणार आहे. आता स्पर्धा आता रंगतदार अवस्थेकडे चाललेली आहे. धावसंख्या होती मात्र 14. आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या नंतर धावसंख्या आपण पाहिली तर 14. नक्कीच पुन्हा एकदा इथं मात्र झेल फलंदाज मात्र बाद मोठा झटका म्हणावा लागेल. सौरभला मात्र माघारी परतावं लागेल. मोठा झटका म्हणावा लागेल या संघाला सौरभच्या रूपानं. श्री क्षेत्रपाल नौदल क्रीडा मंडळ लाचे संस्थापक माननीय श्री संतोषजी मोरे साहेब आणि श्री गणेशजी कडव साहेब. संतोषजी मोरे साहेब हे आपल्या काही अपरिय कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत, तरीही क्रीडा मंडळामार्फत त्यांचं मनपूर्वक हार्दिक 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 स्वागत. धन्यवाद धन्यवाद. आपण जातो पुन्हा एकदा मॅच कडे. पंचा आपण सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची. 20 मिनिटाचा कालावधी दोन्ही संघटनांना विनंती असेल की नियमाचं पालन आपण सर्वांनी करायचं, याचं गांभीर्य लक्षात घ्या. पुढील सामने सुद्धा आपल्याला खेळवायचे आहेत. एक विनंती असेल आपल्याला. गोलंदाजी मार्क होते आपण पाहतो रोशन. पुन्हा एकदा चांगला फटका रोशन फलंदाज याचा. एका धावांवरती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे जाते ती मात्र 15 या धावसंख्येवरती. आपण पाहिलं तर दोन्हीही मातेबर संघ आहेत या आपल्या तळे तालुक्यामधले, आणि आपण पाहतो की क्षेत्रपाल महाराज चषकाच्या माध्यमातून एकमेकांसमोर उभे आहेत. जो जिंकेल तो पुढे जाईल, जो हरणार त्याचा प्रवास मात्र येथे थांबणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो तर एक धाव पूर्ण होते. एका धावांवरती मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या पुढे जाते मात्र 16 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्क होते आपण पाहतो रोशन याला. हवेमध्ये चेंडू आहे, पाहू या ठिकाणी झेल होतोय की नाही. नक्कीच पाहावं लागणार आहे, परंतु सुंदर असं झेल आणि विकेटचं पतन या ठिकाणी. फलंदाज बाद, पंचांचा इशारा येतो. या फलंदाजाला केलंय मात्र पेव्हिलियन डगआउट. धावसंख्या अजून थांबले ती मात्र 16 या धावसंख्येवरती. आपण पाहिलं तर मित्रांनो, श्री क्षेत्रपाल नौदल क्रीडा मंडळ टोकाट आयोजक सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025. सर्व खेळाडू क्रीडा प्रेमींचे हार्दिक स्वागत. प्रमुख मार्गदर्शक श्री नामदेव मोरे, त्याच्यानंतर संतोष मोरे, कार्याध्यक्ष भरत कडव. पुन्हा एकदा सौरभ सौरभ आपण पाहतोय आता त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय. तो फलंदाजी पाहूया. सौरभच्या खांद्यावरती खूप मोठी जबाबदारी असेल. तर गोलंदाज तयार झाला तो मात्र रोशन. हो इथं मात्र नशिबाची साथ. कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु नशिबाची साथ म्हणावी लागेल फलंदाज याला, सौरभ याला. कभी कभी तिकदर, कभी कभी कहा जाता है कि किस्मत बहादुर का साथ देती है, और यहाँ पर इस मौके का फायदा किस तरह से सौरभ उठाते अपनी टीम के लिए
ये देखना होगा क्योंकि जीवनदान हमने कई बार देखा है इंटरनेशनल मैचेस में। इस बार हवा में जरूर खेला है लेकिन यहाँ पर फिर से एक बार गलती कर बैठे यहाँ पर फिल्टर। इस बार भी जीवनदान उनको मिला है यहाँ पर। दो रन यहाँ पर प्राप्त किए। सौरभ आज किस्मत का सहारा लेके आए हैं और की समाप्ति यहाँ पर स्कोर अभी भी वहीं पर रुका हुआ 18 रन। ज्यांनी ज्यांनी देणगी दिले त्या देणगीदारांचं पुन्हा एकदा मी नाव घेऊ इच्छितो। परशुराम गोविंद कडव 501 रुपयाचं। पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर एक परत विकेट, नंतर डॉट बॉल, नंतर 2 रन। यांचं हे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात यावा असे मी मंडळाला विनंती करत आहे। भास्कर शिर्के याचं कोणी मित्र किंवा भाऊ असेल तर त्यांनी त्या सत्काराचा स्वीकार करायचा आहे। त्यांनीही 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे। त्यानंतर स्वर्गीय लक्ष्मण जानू खेरटकर यांचंही घरातील कोणी असेल तर त्यांचा त्या सत्कार स्वीकारायचा आहे। आणि स्वर्गीय चंद्रकांत दगडू सुतार यांच्या स्मरणार्थ सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्यांचाही सन्मान सत्कार स्वीकारायचा आहे। हे मी जी नावं घेतलेली आहेत त्यांचा घरातील कोणी असेल, सहकारी असेल, भाऊ असतील तर त्यांनी जो सन्मान स्वीकारायचा आहे। धन्यवाद। पंच आपण सामना सुरू करायचा आहे। 12वा प्लेयर या ठिकाणी तुमचा उपस्थित आहे। या ठिकाणी बरोबर 6 चेंडू झालेत बाबू, षटक संपलेला आहे। इथे बरोबर मोजलं जाते, त्यांचा 12वा खेळू देखील इथं आहे। या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो ते का पहा बॉल कसे झाले तो पंच बघा इकडे। पहिल्या चेंडूवर विकेट आली, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर विकेट, 5व्या चेंडूवर डॉट आणि 6व्या चेंडूवर 2 धावा। अशा प्रकारे हे षटक संपलेलं आहे। धन्यवाद। स्वर्गीय लक्ष्मण जानू खेरटकर यांनी 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे। देवीदास चिंतामणी शिंदे यांनी 501 रुपयाचं पारितोषिक दिलंय। त्यांचंही हे सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। धन्यवाद। गोलंदाजी मार्क होते आपण ललित याला पाहतोय। धावसंख्या झाल्या 18। या ठिकाणी आपण जातोय पुन्हा मॅच कडे, आपण पाहतोय पंच सामना सुरू करायचा। आपण गोलंदाजी मार्क वरती पाहतो आपण ललित याला। हो हवाई फायर केलं पाहू। या ठिकाणी चेंडूला दाखवलंय आसमान आणि येतोय ब्रँडेड षटकार। चेंडू सीमा रेषा पार आणि ब्रँडेड षटकार। धावसंख्या होते ती मात्र 24। अतिशय चांगला चेंडू होता परंतु त्याचा भरपूर समाचार घेतला। चेंडूला पाठवलं होतं सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी आणि स्कोर पुढे जातो तो मात्र 24 धावसंख्येवरती। आपण पाहिलं तर दोन्ही मातेवर संघ आपण पाहिलं तर आता जसा जसा सूर्य आग ओकायला चाललेला आहे तसा तसा क्रिकेटचा फेवर मात्र या मैदानावरती आपल्याला पाहायला भेटतोय। पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात करून तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहूया। दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण होतात आहेत आणि धावसंख्या पुढे जाते मात्र 26 धावसंख्येवरती। गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं तर ललित याला, ललितच्या याच्या अगोदरच्या चेंडूवरती अप्रतिम षटकार आपल्याला पाहायला भेटला होता गगनचुंबी। पुन्हा एकदा तसाचा फटका, हवाई फायर केलाय
चेंडूला पुन्हा एकदा पाठवले. पंच सांगतात चेंडू जातोय सीमारेषा पार, येतो या खणखणीत षटकार. दुर्गेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटले काय दोन अप्रतिम षटकार पाहायला भेटले होते. हवाई सफर करत चेंडू चालले होते सीमारेषे पार. 6 धावांसाठी या धावसंख्या पुढे जाते. ती धावसंख्या पुढे जाते 32 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहूया झेल होतोय की नाही, नक्कीच पाहावं लागणार आहे. परंतु या ठिकाणी जीवनदान भेटतंय दुर्गेश याला, आणि दुर्गेश सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे खूप महागात पडू शकतं. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं चुकीला माफी नाही. जर तरला महत्व नसतं, जे काही आहे ते मैदानावरती येऊनच करावं लागतं. मी षटकार मारेन, मी चौकार मारेन, जेव्हा तुम्ही या मैदानावरती येता तेव्हाच तुमची खरी कसोटी लागते. गोलंदाज ललित याला नक्कीच विचार करावा लागणार आहे. चांगला यॉर्कर लायचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळला. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल या ठिकाणी, परंतु 2 धावा या ठिकाणी कंप्लीट पूर्ण होतात. आता चांगली रनिंग द बिटवीन विकेट्स आपल्याला पाहायला भेटते दोन्ही फलंदाजा मध्ये. या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. पाहू या ठिकाणी झेल होतोय की नाही, परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. याच्यानंतर श्री कालकाई देवी क्रिकेट क्लब तारणे, श्री राधे कृष्णा क्रिकेट क्लब राटेड कोलीवाडा या दोन्ही संघादरम्यान दोन्ही संघांना काही विनंती आहे की आपण टॉस साठी याचा पुढील होणारा सामना आपला असेल याची गांभीर्याने नोंद घ्यायची आहे. कारण आपली टाइम आपल्याला खूप कमी आहे, वेळेचं बंधन असेल. पंच आपण सामना स्पीडअप करायचा आहे, लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. धावसंख्या झाली ते 38. आपण पाहतो या आपल्या मुंबईकर मंडळाचे सुरुवात करायची आहे. आपल्या मुंबईकर मंडळाचे कार्यकर्ते संजयजी डेबे साहेब, आपण व्यासपीठावर यायचं आहे. पंच आपण सामना सुरुवात प्रदेश गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय आपल्या संघासाठी. या दोन वाजून 45 मिनिटं झाली आपण पाहतोय. त्याच्यानंतर पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला भेटणार आहे. तोही अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला भेटू शकतो. आपण जातोय मॅच कडे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता या, परंतु या ठिकाणी या मिस अशाने विकेटचं पतन होत आहे. फलंदाजा मात्र बाद. एक मोठा धक्का म्हणावा लागला रनआउटच्या रूपाने. धावसंख्या अजूनही थांबली ती मात्र 38 या धावसंख्येवरती. त्याची जागा भरून करण्यासाठी फलंदाजा मुकुंद मैदानावरती मार्गस्थम करताना आपल्याला पाहायला भेटतो. मित्रांनो आपण पाहतो या श्री क्षेत्रपाल महाराज चषक 2025 गेल्या वर्षी सुद्धा आयोजकांनी आम्हाला संधी दिली होती. आम्ही त्यांचे खूप खूप ऋणी आहोत. त्याच्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आम्हाला दुसऱ्या वर्षी सुद्धा संधी मिळते. या ठिकाणी मी आयोजकांचा खूप आभार व्यक्त करतो या ठिकाणी संधी दिल्याबद्दल. आपण जातो मॅच कडे. मुकुंद आता मात्र मैदानावरती दाखल झाला. मुकुंद आपल्या संघासाठी काय करतो नक्कीच पाहावं लागणार आहे. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू सन्मान दिलाय, परंतु या ठिकाणी एक धाव मात्र पूर्ण होते. धावसंख्या पुढे जाते ती मात्र 38 या धावसंख्येवरती 39 या धावसंख्येवरती. अतिशय आपण पाहिलं तर ह्याच्या नंतर दोन्ही संघटनांना विनंती असेल तारणे वर्सेस राटेड कोलीवाडा आपण पुढील मॅच साठी टॉस साठी तयार राहायचं. कारण टाइम खूप कमी आपल्याकडे, वेळेचं बंधन तुम्हा आम्हा सर्वांनाच असणार आहे. किती मोठा क्रिकेटपटू असला तरी त्याला वेळेचं बंधन नक्कीच पाळावं लागणार आहे. याची गांभीर्याने आपण नोंद घ्यायची. कारण स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये पुढे सरकतोय. त्याचा सूर्य आता मावळच्या दिशेने प्रवास करायला लागलाय. तशी तशी स्पर्धा आता मध्ये पुढे जाते. पुन्हा एकदा हवाई फायर केलं. या हवेसारखा चेंडू जातोय. पंच सांगतात, पंचांचा इशारा येतो वाऱ्या षटकारासाठी. अप्रतिम षटकार.
तर आपण पाहिलं तर लोकल टेनिस मधले कॉमेंटेटर आपण पाहिलं तर चंदू शेट्टे म्हणतात की चेंडू सीमा रेषा पार येतोय षटकार. काय टोलवलंय चेंडूला, पाठवलंय आसमान गगनचुंबिया. आपण जातो या मॅच कडे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी चेंडू डॉट जातो. या चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी. गोलंदाजी मार्क वरती पाहिलं तर गोलंदाज प्रदेश आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करताना पाहायला भेटते, परंतु नक्कीच दुर्गेशला नक्कीच थांबावं लागणार आहे. पुन्हा एकदा हवाई फायर केलंय, चेंडूला पाठवलंय, भिरकावून दिलंय. चंदू शेट्टे म्हणतात भिरकावून दिलंय. प्रेक्षकांच्या स्टँड मध्ये येतोय ब्रँडेड षटकार. काय अप्रतिम. दुर्गेश नावाचं वादळ मात्र मैदानावरती दाखल झालंय. जसं कृष्णा सातपुते मैदानावरती येतो, उस्मान पटेल येतो, तसं दुर्गेश नावाचं वादळ मात्र मैदानावरती घोंगावताना आपल्याला पाहायला भेटतंय. ह्या वाऱ्याला कुठेतरी थांबवली पाहिजे. राठोड कोळीवाडा तारणे आपला निर्णय आम्हाला सांगायचा या ठिकाणी. हो हो हो, हेलिकॉप्टर कृष्णा सातपुते, परंतु इथं प्रयत्न मात्र फसतोय. फलंदाज मात्र बाद. एकदा जोरदार तारा झाले दुर्गेश याच्या बॅटिंग साठी. जबरदस्त बॅटिंग. स्वर्गीय जनार्दन नथुराम शिंदे यांनी सुद्धा 555 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. त्यांच्याही घरातील कोणी असेल तर त्या क्रीडा मंडळामार्फत स्वर्गीय जनार्दन नथुराम शिंदे, कोणी शेजारी वगैरे असेल तर त्यांनी त्याचा सन्मान स्वीकारायचा आहे, सत्कार स्वीकारायचा आहे. देविदास शिंदे, देविदास शिंदे लक्ष असेल या संघाला सामना जिंकायचा असेल तर आपण जाऊया पुन्हा एकदा आपली आन बान मानगाव तालुक्यामधले एक आवाज. स्वर्गीय जनार्दन नथुराम शिंदे यांनी क्रीडा मंडळाला 555 रुपयाचा पारितोषिक दिलेला आहे. त्यांचाही सत्कार सन्मान करण्यात येत आहे. हॅलो, आपण आता नाणेफेकीसाठी ज्या 2 कर्णधाराला बोलवलंय ना, त्वरित या. आपण इथे इनिंग ब्रेक झालेला आहे. चला, तारणे विरुद्ध स्वरूप रुपेश मोरे. चला लवकरात लवकर या नाणेफेकीसाठी. पुढील आवाजासाठी आपण चिंतामणी आमचे सिनियर शिंदे साहेबांकडे. धन्यवाद. सन्मान चिन्ह पण घे. स्वरूप रुपेश मोरे यांनी 551 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्यांचाही क्रीडा मंडळामार्फत सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे. त्याचाही त्यांनी स्वीकार करायचा आहे. स्वरूप रुपेश मोरे. चला नाणेफेकीसाठी या. तारणे क्रिकेट संघाचा संघनायक. चला, स्मित महेश मंगेश शिर्के, तालुका तळा यांच्याकडून मालिकावीर म्हणून सायकल दिलेली आहे. ते इथे उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मी श्री क्षेत्रपाल 9 तरुण क्रीडा मंडळातर्फे हार्दिक स्वागत करत आहे. त्यांनी व्यासपीठावर यावं असे मी मंडळातर्फे विनंती करत आहे. स्मित महेश मंगेश शिर्के, तळा तालुका यांच्याकडून मालिकावीर सायकल पारितोषिक आलेलं आहे. मंडळ आभारी आहे. मी अध्यक्ष सेक्रेटरी यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा अशी विनंती करत आहे. चला, नाणेफेक तिथे करायची आहे. तारणे विरुद्ध राधाकृष्ण क्रिकेट संघ राटाड बी या संघाच्या संघ नायकांना विनंती, आपण त्वरित यायचं आहे. चला चला, त्या ठिकाणी मान्यवर जा आणि नाणेफेक करा. चला, क्षेत्ररक्षण लावा. मांदाड संघ, मांदाड कोळीवाडा यप संघ आपण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. आणि मी या ठिकाणी अडनाळे संघाच्या संघ नायकाला विनंती करेल, आपले सलामी 2 बॅटर मैदानात पाठवा. सलामीचे 2 बॅटर मैदानात पाठवा.
आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मांदाड कोळीवाडा क्रिकेट क्लब मांदाड कोळीवाडा या संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकात 51 धावा करून 52 धावांचं लक्ष्य टार्गेट आडनाळे संघासमोर ठेवले। याचा अर्थ प्रति षटकाला 13च्या सरासरीने 13 धावा करायच्या आहेत। दाता भवती कशा प्रकारे होतील हे महत्वपूर्ण असेल। दाता भवती वानवा, कारण निर्वाज्य सहकार्य वृत्तीचं एक आपल्याला महत्व लाभलेलं आहे। ते आपले स्मित महेश मंगेश शिर्के तळा तालुका यांच्याकडून मालिकावीर म्हणून सायकल देण्यात आलेली आहे। त्यांचं मी क्रीडा मंडळातर्फे सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शाल श्रीफल देऊन सन्मानित करण्यात यावं असे मी मंडळातर्फे विनंती करत आहे। मी अध्यक्ष वैभव सुर्वे, कारण देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे आणि एकदा देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावे अशी वृत्ती मनात बाळगून पंच सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे। पंच चला, मांदाड संघाकडून पहिलं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळत कैलाश, आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला फलंदाज रोशन आणि नॉन स्ट्राईकला भगवान मांडवकर हे 2 सलामी बॅटर मैदानात आपण पाहतोय। कारण दान देणं हे प्रत्येकाच्या हृदयात असावं लागतं आणि असंच आपल्या हृदय उदात्त महेश मंगेश शिर्के यांनी आपल्याला सायकल दिलेली आहे। धन्यवाद महेश साहेब। हॅलो, पहिला चेंडू या ठिकाणी मात्र फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय। धावा येत आहेत 4, येतोय दणदणीत खणखणीत चौकार। खऱ्या अर्थाने आडनाळे संघाने पहिल्याच चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले आहे आणि 4 धावा मिळत आहेत। रोशन याला 4 धावांची भर या धाव संख्येत होते। संघाने आपलं धावफलक मात्र या ठिकाणी सुरू केलेलं आहे। गोलंदाज या ठिकाणी आहे तो पहिलंच षटक घेऊन येतोय कैलाश। या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर प्रवीण भौड TTCAचे प्रमुख पंच यांनी सुद्धा या स्पर्धेला संपूर्ण सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। धन्यवाद प्रवीण सर। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। पुन्हा एकदा इथे उंच चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, आपल्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न मात्र असफल होते। दरम्यानच्या काळात 1 धाव येते। 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होते 5 धावा प्रति षटकाला 13च्या सरासरीने इथे मात्र धावा कराव्या लागतील। प्रवीण लाईव्ह बघ लाईव्ह। तर या ठिकाणी मात्र नक्कीच चांगली सुरुवात झालेली आहे। प्रति षटकाला 13 धावा कराव्या लागतील। पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज आणि इथे मात्र भगवान मांडवकर या चेंडू पूर्णपणे बीट होतात। उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय। धाव संख्या इथे स्थिर आहे, ती मात्र बिनबाद या ठिकाणी 5 धावा। आतापर्यंत चेंडू हाताळलेत 3 आणि त्याच्यावर धावा आल्यात 5। पुन्हा एकदा गोलंदाज कैलाश राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल। यावेळेस मात्र चेंडू उंच जातोय, क्षेत्ररक्षक आहे मात्र या ठिकाणी एकदा सोपा झेल त्या ठिकाणी सोडला जातोय आणि 1 धाव मात्र इथे मिळते। 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होईल ती 6 धावा। आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, 4 चेंडू मध्ये 6 धावा आल्यात। प्रति षटकाला 13च्या सरासरीने इथे आडनाळे संघाला धाव संख्या करावी लागेल। आपण जर प्रथम फलंदाजी करताना इथे 51 धावा करून 52 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये विशेष पंच आमच्याकडे वळले सांगितला चेंडू स्क्वेअर आहे। 1 धाव वाढते, 1 चेंडू वाढतोय। अतिरिक्त धावेनंतर संघाची स्थिती होते ती 7 धावा। आपण जर मांदाड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना पाहिलं तर दुर्गेशने 44 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं। याचा अर्थ फक्त 7 धावा इतर फलंदाजाने केल्या होत्या। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज। यावेळेस चेंडू उंच आहे, ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू मात्र मिड ऑफच्या दिशेने तटवतोय आणि दरम्यानच्या काळात 2 धावा मिळत आहेत। इथे फलंदाज रोशन याला या 2 धावांच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती इथे पाहिली ती 9 धावा। अजूनही या षटकातला 1 चेंडू शिल्लक असेल।
आणि ह्या चेंडूवर मोठा फटका मारणे गरजेचं असेल, कारण 13ची सरासरी त्यांना राखायची आहे. गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या दरम्यान चेंडू तटवतो. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, कारण क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगलं झालंय. षटक मात्र पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावसंख्या झाली आहे ती एकूण 10 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते बिनबाद 10. जर आपण ते प्रति षटकाला 13ची जी सरासरी होती त्याचा विचार केला ना, तर कुठेतरी 3 धावांनी संघ थोडासा बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र नवीन गोलंदाज बहुतेक दुर्गेश असेल, कारण दुर्गेश हा सुद्धा या संघाचा एक हुकमी एका अष्टपैलू खेळाडू आहे, ज्यांनी फलंदाजी करताना 44 धावांचं मोठं योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी एकूण षटकार मारले होते, 5 षटकार मारले होते आणि चौकार सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी 2 चौकार त्याच्या बॅटीतून आले होते. अशा प्रकारे त्यांनी एकूण 44 धावा केल्या होत्या. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल तो दुर्गेश शिब्बन या संघाचा एक अष्टपैलू असा खेळाडू आहे हा. आणि आता स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा रोशन. यावेळेस वा अलंग द कार्पेट चेंडू मिड विकेट आणि मिडऑनच्या दिशेला चढवतो. मात्र एक धाव मिळते. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आणि ह्या एक धावेच्या भरीनंतर संघ पोहोचतो तो 11 या अंकावर. प्रति षटकाला 13च्या सरासरीने धावा इथे करायच्या आहेत. मात्र काहीसा थोडासा बॅकफुटला आपण पाहतोय अडनाळे संघ. अडनाळे संघाला मात्र पुन्हा एकदा चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वळले, सांगितला चेंडू स्वेर आहे, एक धाव वाढली आहे, एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल आणि अतिरिक्त धावेनंतर संघाची स्थिती 12 होते. शांत वातावरणामध्ये या ठिकाणी ही स्पर्धा सुरू आहे. आपण जर समोर पाहिलं रेल्वे स्टेशनमध्ये, तरी त्या रेल्वे स्टेशनमधून सुद्धा बरेचसे प्रेक्षक आपली ही स्पर्धा पाहताना पाहायला मिळत आहेत. दरम्यानच्या काळात चेंडू जातोय, मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि या एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी होते 13 धावा. प्रति षटकाला 13 धावा करायचं, मात्र षटक हे दुसऱ्या षटकच्या मध्यान 13 धावा येत आहेत. याचा अर्थ अजून धावांची गती वाढवावी लागेल. मला वाटते त्या ठिकाणी भगवान मांडवकर आहे ना, त्याला स्ट्राईकच मिळत नाहीये. फक्त 2दा स्ट्राईक मिळाला, त्याच्यामध्ये त्यांनी एक धाव काढलेली आहे. यावेळेस मात्र चेंडू उंच आहे. दुर्गेश चेंडू खाली आहे, मात्र झेल सुटतोय, जमिनीला दान होतोय चेंडू आणि फलंदाजाला धाव 1 मिळते. एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होते 14. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे आणि या दुसऱ्या षटकातले आतापर्यंत चेंडू झालेले आहेत ते हा हेमंत सर जर इथे आले असतील तर त्यांना विनंती आहे की आपण सन्मान कक्षात या. आपलं सरचे स्वागत असेल. वा वा क्या बात आहे. इथे मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. झेल जमिनीला दान होतोय. चेंडू मात्र लॉंग स्टॉपच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय आणि दरम्यानच्या काळात 2 धावा आलेल्या आहेत. आता 2 धावा घ्या. 2 धावांच्या भरीनंतर आपण पाहतो संघाची स्थिती होती ती 16 धावा. भगवाननी मारल्या 2 धावा. एकूण धावसंख्या 16 झालेली आहे आणि पुन्हा एकदा दुर्गेश आपल्या षटकातला चेंडू टाकण्यासाठी पुढे सज्ज होईल. पुन्हा एकदा यावेळेस वा क्या बात आहे. मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा आहे आणि हो वा वा क्या बात आहे. आणि या ठिकाणी मात्र उत्कृष्ट असा झेल घेतला. ज्या क्षेत्ररक्षकाचं नाव आहे साहिल कडून अतिशय चांगला त्या ठिकाणी झेल घेतला गेला आणि या फलंदाजाची मात्र खेळी भगवानची खेळी इथे समाप्त झाली आहे. पहिला धक्का इथे अडनाळे संघाला मिळतोय आणि पहिली सफलता आपण पाहिलं तर मांदाड कोळीवाडा या संघाला मिळते. नवीन फलंदाज येतोय तो ललित येतोय. ललित हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. मी गेल्या वर्षी जेव्हा या संघाचे प्रीमियर लीग मी जेव्हा कव्हर केली गेल्या वर्षी मे मध्ये, त्यावेळेस सुद्धा ह्या संघाने अतिशय चांगली त्या ठिकाणी कामगिरी केली होती. तसेच
होळीच्या दुसऱ्या दिवशी मी गिरणे संघाच्या प्रीमियर लीग त्या ठिकाणी जी कव्हर केली होती, तिथे सुद्धा गिरणे संघाने सुद्धा एक आकर्षक अशी स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केली होती. यावेळेस मात्र चांगला चेंडू आहे आणि इथे ललित मात्र या चेंडूवर पूर्णपणे बीट होतोय. घुटना टेक तमाशा देख हा प्रयत्न करत होता, मात्र त्याचा प्रयत्न असफल होतोय. कोणती धाव येत नाही, चेंडू निर्धाव गेलाय. 2 षटकाच्या अखेरीस संघाची स्थिती या ठिकाणी होती 16 धावा. याचा अर्थ प्रति षटकाला 8च्या सरासरीने इथे धावा आलेल्या आहेत, म्हणजे 10 धावा कमी पडल्यात नक्कीच सांगायचं झाल्यास. आता 2 षटकं उरली आहेत आणि 2 षटकामध्ये धावा करायच्या आहेत ते एकूण 36 धावांची आवश्यकता, म्हणजे प्रति षटकाला 18च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. सामना होता कुठे, सामना आला कुठे. सामना सुरू होण्यापूर्वी आपण जर पाहिलं तर प्रति षटकाला 13ची आवश्यकता होती. आपल्या TTCAचे सन्माननीय अध्यक्ष माननीय पांडुरंगजी पाटील हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि यूट्यूबवर ते ह्या सामन्याचे लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहेत आणि त्यांच्याकडून या संपूर्ण स्पर्धेला संपूर्ण खेळाडूंना आणि आयोजकांना या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद पाटील सर, तुमचं सरचे स्वागत आहे. ओव्हर टू कॉमबॉक्स. धन्यवाद. वैभव सूर्य यांच्याकडून एक आकर्षक पारितोषिक आले. त्यांचे ललित जे आहेत ते मामा त्यांचे लागतात. त्यांनी त्या प्रत्येक षटकाराला 201 रुपयाचं पारितोषिक असेल. खुटीकर सर आपल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खुटीकर सर तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत आहेत आणि तुमच्याकडून या स्पर्धेला संपूर्ण स्पर्धेला आणि ह्या आयोजनाला तुमच्याकडून ज्या शुभेच्छा आल्यात त्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो आणि धन्यवाद. आपण या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहित केलं त्याबद्दल. दरम्यानच्या काळात या ठिकाणी खुटीकर यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी नक्कीच फलंदाजांनी एक षटकार पेश केलेला आहे आणि या षटकाराच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती या ठिकाणी होते ती 26 या अंकावर संघ पोहोचतोय. तर आणखी एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या भरीने संघाची स्थिती झाली ती 32 धावा. याचा अर्थ अजूनही 20 धावांची आवश्यकता असेल आणि मला वाटते चेंडू उरतायत ते 9 चेंडू आणि 20 धावा. बरोबर ना, 3 झाले ना, 9 चेंडू शिल्लक असतील आणि 20 धावांची अजूनही आवश्यकता असेल. कुटीकर सर जर आपण जवळपास जर मैदानाच्या आसपास असाल तर तुम्हाला विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. तांदळेकर सर तुमचं स्वागत आहे. नाही चालू आहे मी करतो कॉल तुम्हाला. कॉमेंट चालू आहे. चला पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी सज्ज होतोय आणि इथे थोडीशी हारागिरी केली आहे. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय आणि चेंडू मात्र इथे सांगा चौकार आहे की काय. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा पंच आम्हाला या ठिकाणी लक्ष्मण डेपे उर्फ बाबू आम्हाला कळवतात की धावा येत आहेत 2 धावांच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती पाहिली ती 34 धावा. अजूनही 18 धावांची आवश्यकता असेल आणि चेंडू उरत आहेत ते 8 चेंडू 18 धावा 8 चेंडू. आडनाळे की मांदाड की आडनाळे.
अतिशय 8 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. वा, उंच चेंडू आहे. क्षेत्ररक्षक इथे आहे का? हो आहे. आणि वैयक्तिक आणखी एक झेल त्यांनी पकडला. हॅलो. आणि संघ मात्र या ठिकाणी थोडासा अडचणीत येतोय. आडनाळे संघ थोडासा अडचणीत येतोय, कारण आता 7 चेंडू उरतील आणि धावा करायच्या त्या 18 धावा. 7 चेंडू 18 धावा. आडनाळे की मांदाड, मांदाड की आडनाळे, या ठिकाणी 2 झेल अतिशय चांगले साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आणि नवीन फलंदाज बंगेश येतोय. उत्कृष्ट अशी ही स्पर्धा, अतिशय देखणी, सुनियोजित आणि सुटसुटीत अशी स्पर्धा. या स्पर्धेचा विशेष सांगायचं झाल्यास तोकाडे संघाकडून जी ही स्पर्धा झाली ना, आत्तापर्यंत अशी स्पर्धा आपण पाहिली नाही. मान्यवरांची मांदियाळी, सन्मानांची खैरात, बक्षिसांची खैरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतोय आणि इथे मात्र चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. चेंडूवर 1 धाव मिळते आणि 1 धावेच्या भरीनंतर आपण संघाची स्थिती या ठिकाणी पाहिली ती 35 धावा. आता मात्र धावा कराव्या लागतील 6 चेंडू आणि 17. आणि हा 17 कुणाला खतरा होईल हे शेवटचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. चला, सामना मात्र मी म्हणेन बॅलन्स आहे. 6 चेंडूत बऱ्याच वेळा आपण 17 धावा झालेल्या पाहिलेल्या आहेत, मात्र बऱ्याच वेळा 6 चेंडूमध्ये 17 धावा वाचवलेल्या ह्या देखील आपण पाहिलेल्या आहेत. आता मांदाड संघाला 16 धावामध्ये रोकावं लागेल आडनाळे संघाला, आणि आडनाळे संघाला या 6 चेंडूमध्ये 17 धावा कराव्या लागतील. चला, आपण या ठिकाणी शेवटचा सामना याच्यानंतर होईल. दोन्ही संघादरम्यान नाणेफेक झालेली आहे आणि ज्या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे त्या संघाने आपल्या निर्णयावर त्वरित अंमलबजावणी करायची आहे. पहिल्या फेरीचे सामने अजूनही चालू आहेत. याचा अर्थ याच्यानंतर जे होणारे सामने त्यामध्ये षटकामध्ये कटोती म्हणजे षटक कमी करण्यात येतील याची सर्व संघांनी नोंद घ्या. चंद्रकांत पाटील, आणि इथे मात्र उंच चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र झेल सुटला गेलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. बाबू ढेपे यांची एक अनोखी वेगळी शैली आपल्याला पाहायला मिळते आणि कायसा जमीनला वाकून इथे मात्र चौकाराची खूण आपल्याला करताना ते पाहायला मिळतात. आता 5 चेंडू आणि धावा करायच्या ते 13 धावा. 5 चेंडू 13 धावा. 13 धावा 5 चेंडू. आडनाळे की मांदाड, मांदाड की आडनाळे, अतिशय चुरशीचा, अटीतटीचा, रोमहर्षक असा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. चंद्रकांत पाटील यांच्या गोलंदाजीमधून हा एक चेंडू मात्र निर्धाव येतोय. आता 4 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 13 धावा. 4-13, 4 चेंडू 13 धावा. चंदू पाटील यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावा. 4 धावांच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय तो 43 या अंकावर. आता मात्र 9 धावांची आवश्यकता असेल. चेंडू उरतायत ते 3 चेंडू. 3 चेंडू 9 धावा. 9 धावा 3 चेंडू. सामना अतिशय चुरशीचा सामना होता कुठे, सामना आला कुठे, आणि या ठिकाणी मात्र नक्कीच आडनाळे संघ या सामना जिंकण्यासाठी धावांची धावाधाव करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चंद्रकांत पाटील उर्फ चंदू, आमचा लाडका गोलंदाज आणि आमचे जवळचे मित्र या ठिकाणी आपण पाहतोय. शेवटचं षटक हाताळताना या सामन्याचं खऱ्या अर्थाने भवितव्य नक्कीच चंदू पाटील यांच्या खांद्यावर असेल आणि ही जबाबदारी कशा प्रकारे ते पार करतील हे येणारे 3 चेंडूमध्ये आपल्याला कळणार आहे. 3 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता असेल, ती मात्र आडनाळे संघाला. या ठिकाणी जो धावांचा पाऊस पडला होता या ठिकाणी आपण जर दुर्गेशच्या मेहनतीवर इथे कशा प्रकारे इथे मात्र पुन्हा एकदा अलंग कार्पेट चेंडू आणि इथे काय होतोय या क्षेत्ररक्षकाने मात्र मोठी चूक केली. चुकीला माफी नाही
आणि इथे मात्र यशवंत भगत त्या ठिकाणी होते शॉट मिड ऑफच्या दिशेला आणि त्यांच्याकडून मात्र झाली मोठी चूक. धावा येत आहेत 4. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. 2 चेंडू 5 धावा. याच्या अगोदर सुद्धा असाच काहीसा सामना आपल्याला पाहायला मिळाला होता. सामना चुरशीचा सामना, अटीतटीचा सामना, रोमहर्षक आणि ह्या मैदानाला आग लावणारा हा सामना. पाहूया कशा प्रकारे कोणता संघ या ठिकाणी बाजी मारतोय आणि कोणत्या संघाला या ठिकाणी या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागणार आहे हे काय या 2 चेंडू नंतर कळेल. 2 चेंडू 5 धावा, 5 धावा 2 चेंडू. आडनाळे की मांदाड, मांदाड की आडनाळे. पुन्हा एकदा चंदू राईट आमोरचा विकेट. या वेळेस वा क्या बात आहे. चंदू कडून एक चांगल्या चेंडूची सांगता. चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे आणि इथे मित्रांनो काय होतंय आता शेवटच्या चेंडूवर 5 धावा. तुम्ही बांगलादेश विरुद्ध भारताचा सामना आठवा मित्रांनो. ज्यावेळेस भारताला 1 चेंडूवर 5 धावा पाहिजे होत्या त्यावेळेस दिनेश कार्तिकने षटकार मारला होता. असाच कायसा षटकार इथे ह्या फलंदाजाला मारावा लागेल ज्याचं नाव आहे फलंदाजाचं मंगेश. मंगेश पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश आणि मध्ये आहे चंदू पाटील. सबसे कातिल चंदू पाटील. क्या बात आहे. चंदूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. चंदूसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. जो मी म्हणेन जेव्हा दुर्गेशने जे 44 धावांची खेळी केली ना त्या खेळीवर चंदू पाणी फिरवतोय की या ठिकाणी दुर्गेशची खेळी या ठिकाणी तो सन्मानित करतो हे या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच शेवटच्या चेंडूवर 5 धावा आणि इथे पाहूया चेंडू उंच आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि हो वा क्या बात आहे. इथे मात्र मांदाड संघ विजय होतोय आणि विजय संघाचं अभिनंदन. आणि या ठिकाणी मी आडनाळे संघाचं सुद्धा इथे आभार व्यक्त करेन कारण तुम्ही स्पर्धेत सहभाग घेतलात, स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्यामुळे तुमचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण आता माझे स्कोरर मित्र भरत हे सुद्धा मला कळवतील की या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच नो डाऊट दुर्गेश शिब्बान. चला दुर्गेश आपण येऊन आपलं